बाउंड्रीवरती उभं राहायचंय, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचंय, आपण शुभारंभ पुन्हा एकदा करायचा या स्पर्धेच्या पहिल्या चेंडू पासून. सर स्कोरर पंच ज्यावेळी हात दाखवत असतात ना, एखादा कोणताही इशारा केला तर नक्कीच पहिला चेंडूला आपण 9:15 झालेत, आपण 9:15 पासूनच गृहीत धरूया. टायमिंग सुरू होतोय. बॉलर तयार झालेला आहे. गोलंदाजाचं नाव आपण पाहतोय, गोलंदाज वीरेंद्र झोरे. थांबायचं मित्र, वीरेंद्र थांबायचं. आपण काउंटडाऊन करणार आहे मित्रांनो. तयार आहात संपूर्ण बाउंड्री लाईनचे प्रेक्षक? चला काउंटडाऊन स्टार्ट होतोय. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 गो. वीरेंद्र पहिला चेंडू, भालावली चषक समोर अनुभवाचा बादशाह दीपक झोरे. पहिला चेंडू कव्हरला, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव श्री गणेशचा झालाय. शुभारंभ झालाय, धावेला सुरुवात झाली आहे. मागच्या स्पर्धेमध्ये आपण याच मैदानावरती होतो जिथे आपण मिळंद अंबाई चषक पाहिला. तिथे सुद्धा थोड्याशा काही गोष्टी कमी पडल्या होत्या स्वामी समर्थ निरकेसा बाजूने, परंतु हा संघ कमबॅक करेल. अनुभव आहे, अनुभवाची तिजोरी असणारे खेळाडू या संघाकडे आहेत. शेखर झोरे सारखा सुद्धा या संघामध्ये खेळणारा खेळाडू आहे, हे विसरून चालणार नाहीये. DY पाटीलचा या मैदानावरती ज्याच्या नावावरती अर्धशतक सुद्धा आहेत, तोच खेळाडू राजापूरकरांची शान म्हटलं तरी हरकत नाही. एक आयकॉन खेळाडू ज्याच्याकडे पाहिला तर तो आहे. त्यानंतर सुरुवातीला आपण अनुभव पाहतोय. देखना शॉट, लाजवाब शॉट, कव्हरच्या डोक्यावरून पॉवर दाखवताना संजय भोजेचा हा फटका जातो सीमा पार. खेळणारे फक्त थांबलेत. चला थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, उजव्या स्टेजच्या थोडासा बाहेर होता. वीरेंद्रकडनं आपण पाहिला. पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू और इस बार भी उन्होंने गेंद को देखा और संजय भाई ने इसको भी गेंद को ठोक दिया है बाउंड्री लाइन के तरफ, लेकिन रुक गई है गेंद. सुबह का खेल है. मैदानावरती पडलेलं दव, थोडासा आउटफील्ड आपल्याला स्लो पाहायला मिळाली, अन्यथा हा सुद्धा चौकार झाला असता. पॉवर प्लेचं मेंढरी चषक आपण पाहतोय आणि या षटकामध्ये काय लाजवाब फटकेबाजी. संजय भोजे 3 धावा आताच्या. या 3 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वरती. वीरेंद्र थोडासा गोलंदाजी पाहिली ना तर थोडीशी आखूट टप्प्याचा मारा करतायत मॅन्डेटरी. 4 3 7 तिकडे पूर्ण पुन्हा चाललाय वीरेंद्र. थोडासा कमी रन पावलांचा चेंडू हवेत फसला फटका. पायचा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आहे. कॉलिंग वीरेंद्र. सामने पाहणं हे सुद्धा काहींचं स्वप्न असतं. तिथे मात्र या खेळाडूने आपलं नाव कोरलंय. तोच शेखर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतोय. संघाची दोरा, संघाची जबाबदारी, कावाचं आपल्या नाव आणि कावाच्या संपूर्ण लागलेल्या नजरा, या सर्वांचं ओझं मैदानावरती घेऊन उतरलाय शेखर. बाजूला सोबत आहे एक अनुभवी फलंदाज संजय. नक्कीच
धावांची गती जर बघितली गेली तर चांगली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण 9 पाहतोय. पहिलं षटक चालू असताना पॉवर प्लेचं आणि वीरेंद्र यांनी ते हाताळलंय. पासल संघाचा युवा उभरता हा खेळाडू आणि इथे मात्र ओव्हरपिच प्रकारचा चेंडू चांगला समय इथे मात्र क्षेत्ररक्षण पुन्हा पाहायला मिळालंय. गोलंदाज वीरेंद्र आणि क्षेत्ररक्षक त्याच्यावरती पाहतोय त्याचेच वडील आपण मात्र जनार्दन झोरे यांना. बाप लेकाची जोडी आता मात्र आपल्याला एकाच कॅमेरामध्ये एका क्षणी पाहायला मिळाली. डिलिव्हर केला वीरेंद्रने चेंडू. एक सुरेख चेंडू म्हणावा लागेल. या चेंडूवरती क्षेत्ररक्षक सुद्धा इथे आपल्याला बीट होताना पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर जनार्दन झोरे यांनी स्लिप कॉर्नर मध्ये काय तो चेंडू अडवला. अन्यथा हा चौकार बाईचा गेला असता परंतु नाही. बापाने सांगितलं स्वतःला की माझ्या लेकाची मेहनत वाया जाऊ देणार नाही. हॅलो पुन्हा चांगला क्रिकेट. हॅलो मिसफिल्ड आणि त्याचा फायदा. चुकीला माफी नाही मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी तुम्ही उतरता हॅलो चेक. हॅलो नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीवरती संकेत द्या ना. किदारलिंग पासल संघाचा हा उंच पुरा तगडा असा हा गोलंदाज आणि नैसर्गिकरित्याच मिळालेली उंची खऱ्या अर्थाने तेज तरार गोलंदाजीसाठी फायदेशीर असते. इथे मात्र या उंचीचा फायदा कसा घेईल पाहावा लागेल संकेतला. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला तिथे मात्र धावा होताना पाहिला आपण 12. काही अवांतर धावा होत्या. त्यानंतर संजयचा यांच्या बॅटमधून आला तो चौकार सुद्धा पाहिला. शेखरला स्ट्राईक खोलायचा आहे. पहिला चेंडूवरती इथे प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. जजमेंटची इथे मात्र कमी पाहायला मिळाली. तोपर्यंत निघून गेलेले असते म्हणून आपल्याला लक्षावरती झडप घालावी लागते. ड्रिव्हर्सचा स्विच हिट पाहावा लागेल. चेंडू कितपर्यंत ट्रॅव्हल होतोय. चाललाय चेंडू सीमा पार गेलाय. येतोय इथे शेखरच्या बॅट मधून बालावली चषक ब्रँडेड चौकार डीजे. दोन बॅक टू बॅक चौकार ठोकलेत. इथे मात्र शेखरने आता मात्र आपला आघात मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय. का माझ्या नावाची चर्चा होते. का माझ्या नावाची चर्चा कॉमेंटेटर करतायत. का माझ्यावरती विश्वास आहे आणि का मी राजापूरचा सितारा आहे. आखू टप्प्याचा चेंडू और इसको भी गेंद को बाहर फेंक दिया है. लपेट में आई थी गेंद उसको पूरी तरह लपेट लिया है. दोनों हाथों से कस पाहतोय जुवाडी संघातील खेळाडू दाखल होताना
याच मैदानावरती काही दिवसांपूर्वी झालेला अंबाई चषक त्याने आपल्या नावावरती कोरलाय. ते जुवाडीचे विजेता संघ म्हणून मिरवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया आज या भालावली चषकाचा विजेता कोण होईल. त्या मागच्या चषका अंबाई चषकामध्ये भालावलीकरांना अगदी शेवटच्या क्षणी त्या अंबाई चषकाची हुलकावणी दिली होती. ती कसर आज भालावली संघ भरून काढेल का. ओझरचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये आहे. स्वामी समर्थ नेरके संघ सुद्धा एक अनुभवी संघ खेळाडू घेऊन खेळणारा हा संघ सुद्धा या स्पर्धेच्या दावेदारामध्ये एक आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने लक्ष्मी माता करक ह्या संघाच्या सुद्धा युवा खेळाडूंनी प्रभावित केलंय. एकंदरीत काय की प्रत्येक संघामध्ये इथे मात्र नो लुक शॉट मारण्याचा प्रयत्न शेखरचा फसलाय. झेल टिपला गेलाय. स्वतः सांगतोय की मी बाद आहे. यस, खेळाडू फन, खेळाडू वृत्ती याला म्हणतात. धन्यवाद. स्वरा ज्या स्पर्धे या लेकीने आज ज्या स्पर्धेला 4 चांद लावले ना, इथे मात्र आता लेक स्वरा आपल्याला पाहायला मिळाली. मगाचा जो पेहराव होता, महाराष्ट्राची शान, एका बाईचं सौंदर्य दाखवणारं त्यांचं साडीवरचं प्रेम आपण पाहिलं. आणि आता मात्र ती स्वरा खेळाडू होऊन जा मैदानामध्ये इथे फिरताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चाललाय संकेत. चांगले गोलंदाजी म्हणावं लागेल. डावखोरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. समोर येतोय नवीन फलंदाज. फुलटॉप प्रकारावर पहिला चेंडू मिळालाय आणि इथे मात्र तिकडे प्रोटेक्शन नाही आहे. पाहावं लागेल. चेंडू चाललाय, जातोय. पंचांचा इशारा. थोडीशी चुकी पाहायला मिळाली. थरार आपल्या सर्वांना भेटीला येईलच आफ्टर वर्ल्ड कप. त्यानंतर वरक सर, माझी विनंती आहे, जे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत त्या संघांना विनंती आहे की दोन्ही संघांना पॅव्हिलियन कक्ष बनवलेला आहे, खेळाडू कक्ष बनवलेला आहे. धावसंख्या 34 ना, 30 धावा. खेळाडू कक्षामधूनच खेळाडूंची एंट्री मैदानामध्ये व्हायला हवी. त्यावेळी तुम्ही कुठेही तुमचा मुक्काम टोकून बसायचं नाहीये. ज्यावेळी सामना असेल त्यावेळी तुम्हाला खेळाडू कक्षामधूनच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. त्यानंतर फिल्डिंग बॅटिंग करत असताना संपूर्ण संघ खेळाडू कक्षामध्ये दिसला पाहिजे. हे सगळं आयोजकांनी मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांसाठीच केलं आहे ना. हे क्रिकेटच्या मैदानावरची शिस्त पाळायला आपल्याला हवी. नवीन गोलंदाजी मार्कवर रेडी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संकेतचं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं, जिथे मात्र शेखरने घणाघात केला. 2 चौकार तिथे ठोकले, 1 षटकार सुद्धा ठोकला. परंतु त्यानंतर विकेटचं पतन शेखरचं आपण पाहिलं आणि त्यानंतर अक्षयने सुद्धा 1 चौकार ठोकलाय. मात्र या सगळ्यांमध्ये एक खेळाडू संजय मात्र स्वतःला सांगतोय की होय, बाकीच्या माझ्या इर्द गिर्द मी संघाला चालवेन. सुरुवातीला आलोय आणि शेवटपर्यंत खेळेन. हा क्रिकेटच्या खेळामधला एक मोठा मित्रांनो गाभा आहे. पार्टनरशिप महत्वाची असते, भागीदारी महत्वाची असते. जिम्मेदारी के साथ साथ भागीदारी भी आप करेंगे ना मैदान में, तो आपको जीत से कोई नहीं रोक सकता. आणि म्हणूनच अनुभव खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नवोदित युवा खेळाडूंना आपल्या सोबत खेळवताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा असतो अनुभव, हा असतो क्रिकेटच्या खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर गाभा. एक एक धाव जेवढी महत्वाची आहे ना, हा डिसाइडर करतोय. बऱ्याच वेळा फायनल आज ह्याच वर्षी 25 मध्ये शेवटच्या काही क्षणी माझ्याकडनं मी कॉमेंट्रीला असताना बऱ्याच फायनल मी पाहिल्या, 2 ते 3 फायनल. अंतिम सामन्याचा विजेता हा शेवटच्या चेंडूवरती 1 धाव असताना झाला.
म्हणजे एक धाव क्रिकेटमध्ये मित्रांनो किती महत्वाची आहे ना, हे आपल्याला त्यावेळी समजते. त्या षटकाराने चौकाराला जेवढी किंमत नसते ना, त्यावेळी ती एक धाव विजयाचं समीकरण सांगते. एक धाव विजयी कोण होणार हे ठरवते ना, त्यावेळी तुम्हाला त्या एका धावेचं महत्व कळतं. भालावलीकरांच्या बालावली चषकामध्ये खऱ्या अर्थाने तुमचं आगमन सर एक ऊर्जा देऊन जात आहे, एक प्रेरणा नव तरुणांना देऊन जात आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे वळे, हलक्या तो से खेलना चाहता लेकिन गेंदबाज ने खुद इस गेंद पे फील्ड किया. तब तक एक रन आंखों में चुरा लिया. दिवसा ढवळ्या हातामधून चोरी केली आहे. समोरच्या हाता डोळ्यासमोर एका धावेची चोरी आपल्याला पाहायला मिळाली. स्वामी समर्थाचं 12 पॅन नाही आलं ते नाव नाही माहिती. झोरे मला वाटतं नॉन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. यस, लक्ष्मण झोरे यांचे बंधू. दरम्यान फुल टॉस. इस गेंद को थोड़ा सा खेलते समय हिचकिचा गए थे यहाँ पे भोजे, लेकिन आखिरी क्षणों में नजर बनाए शेवटची काही 5 मिनिटं शिल्लक आहेत इनिंग संपण्यासाठी. दखल घ्यायची आहे, पॅनल्टी कोणाला लागू नये याची काळजी घ्यायची आहे खेळाडूंनी खेळताना. वेळेचा वापर. पुन्हा चांगला है गोलंदाज, कट कर दिया इस गेंद को पॉइंट और कवर के बीच में से. गोली के रफ्तार से गेंद जाती हुई, लेकिन इसको फील्ड किया है. प्रोटेक्शन था वहां पे. अडवलाय, चेंडूला अडवलाय. एकच धाव, 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या षटक क्रमांक 4 चालू असताना आपण पाहतोय धावफलकावरती 38 धावा. चांगलं धावफलक पाहायला मिळतंय. 4 षटकांचा हा खेळ आहे. सकाळचं सुरुवात आहे. मैदानावरती दव पडलंय. चेंडू थोडा स्कीट होऊन येतोय. बॅटरसाठी एवढं आसान काम नाहीये, त्यामुळे धावसंख्या पाहायला मिळाली तर चांगली आपण पाहतो. इथे मात्र संजय भोजे यांचा किल्ला इथे उद्ध्वस्त केलाय. हा लढवणारा किल्ला मगासपासून आपण पाहतोय. सलामीला आला बलंदाज, शेवटच्या षटकामध्ये बाद होतोय. किल्ला लढवलाय. नेरके संघाचा किल्ला या खेळाडूने शेवटचं षटक आपण पाहिलं. षटक क्रमांक 3 शुभम याचं 8 धावा आणि 2 गडी बाद. निर्णायक षटक ज्याला आपण म्हणतो ते निर्णायक षटक शुभमने हाताळलं. तिथे केवळ 8 धावा दिल्या. आणि त्यानंतर शेवटचं षटक येतोय अनुभवी खेळाडू जनार्दन सोरे. पाचलचा हा लिजंड खेळाडू. आपल्या खेळाने आतापर्यंत प्रभावित केलेला हा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पहिला चेंडू डिलिव्हर होताना पाहिलाय. हलकस अपील विचारलं जात आहे स्क्वेअर लेग पंचांना. परिणाम मात्र त्यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सवाल पूछने में क्या जाता है ना. इथे प्रश्न पंचांना विचारण्याच्या अगोदर तुम्ही बॅटरला प्रश्न विचारलात. काय चेंडूला डिलिव्हर केलाय अगदी योग्य टप्प्यावरती. पुन्हा एकदा थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू वास्टमच्या खूपच बाहेरून. झोरे यांना तो सोडून द्यायचा नव्हता. मारायचा प्रयत्न केला होता झोरे यांनी, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वाईडचा इशारा. यानंतर धाव. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 39. षटक क्रमांक 4 निर्णायक षटक. टार्गेट सेट केलं जाणार हे षटक. किती धावा मिळवतील त्या पाहावं लागेल.
विवेक 45 क्रमांकाचा विवेक डगआउट मध्ये माने सरांचं आगमन पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणारे बरोबर नाही आहेत. गोलंदाजी आक्रमक तुमच्या आम्ही बऱ्याच दिवसे पाहिली वर्षापूर्वी, परंतु थोडीशी सर धार महेशजी माने तुम्ही बऱ्याच स्पर्धांना आयकॉन म्हणून खेळायचात. सध्या थोडंसं क्रिकेटवरती लक्ष कमी झालंय. पुन्हा एकदा आणा तो जोश तुमच्या गोलंदाजीने आम्हाला भारावून टाकलेला असायचा त्या वेगाने, ते पुन्हा आलं पाहिजे. क्रिकेट आता थोडंसं राजापूरमध्ये खूप वाढलंय आपलं. मुंबईमध्ये आपण धनगर समाजाच्या क्रिकेट स्पर्धा बऱ्याच खेळायचो, परंतु आता संपूर्ण तो क्रिकेटचा धनगर समाजाचा खेळ होता ना, तो आता मात्र संपूर्ण राजापूरवासियांनी आपल्या हातामध्ये हे घेतलेला आहे. बऱ्याच स्पर्धा राजापूरवासियांच्या माध्यमातून आपण पाहतो क्रिकेटच्या. ही असते आवड, ही असते त्या खेळाप्रती आपल्या मनामध्ये जिद्द. हा फक्त आपल्याला वाटतं की एक दिवस आपण ट्रॉफी जिंकतो, तो एक दिवस आनंद मिळतो, एक दिवस फक्त तो एक एन्जॉयमेंट असते. मात्र नाही मित्रांनो, या कार्यक्रमांनी या क्रिकेटच्या माध्यमातून आपण एक समाज घडवत असतो, आपण एक दिशा देत असतो समाजाला. मग विचार करा, आज भालावलीकरांच्या मार्फत मला सांगायचं वाटतं, सीताराम भावदारे सर सांगायचं वाटतं, विचार करा, जर आज हा खेळ आपण स्पर्धा नसती तर आज ह्यातलेच खेळाडू, यातलेच तरुण कुठेतरी व्यसनाच्या पाठीमागे रविवारचा संडे घालवताना आपण पाहिलं असतं. पण या खेळाने काय करतात, सगळ्यांना मैदानावरती आणलाय. जीवन कसं आहे, जगण्याची कला शिकवणार हे क्रिकेट तुमच्या आमच्या साक्षीला दाखवत आहे. मग बऱ्याच गोष्टी असतात मित्रांनो. म्हणूनच हा क्रिकेटमध्ये फक्त आनंदाचा खेळ नाहीये, ट्रॉफी जिंकणं हाच एवढंच फक्त स्वप्न घेऊन चालणारा खेळ नाहीये, तर याच्यामधून एक आपण पिढ्यानपिढ्या तयार करत असतो, खेळाडूंना दिशा देत असतो, खेळाडूंचे जीवन चांगल्या पट्टीवरती जाताना आपण पाहतो. त्यानंतर 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. चांगलं षटक जेडी यांचं. या 2 धावांनी सांगायची धावसंख्या आपण पाहतोय 43 धावांचा टार्गेट सेट झालाय. इथेच अर्थातच केदारलिंग पाचल संघासमोर पाहावं लागेल. एका बाजूला जेडी जनार्दन झोरे असतील, सोबतच त्यांच्या नवोदित खेळाडू सुद्धा आहेत. संकेत असेल, वीरेंद्र स्वतः गोलंदाज एक जो आहे नवोदित खेळाडू, त्यांचे काका शंकर झोरे सुद्धा मैदानात आहेत, वडील जनार्दन पण सुद्धा मैदानात आहेत. बऱ्याच खेळाडूंची स्टारकास्ट या संघामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे अर्थातच 46 धावांचा हा पाठलाग नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु बघायला गेला तर दोन्ही संघ तुल्यबळ आणि दोन्ही संघाची ताकद सुद्धा समान आहे. त्यामुळे हे द्वंद्व, हे युद्ध मैदानाच्या आतमधलं अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार, यात काही शंकाच नाही. आणि जसा इथे मात्र इनिंग ब्रेक होतोय तसा आपण आवाजामध्ये सुद्धा बदल करणार आहोत. ओके ओके हो बरोबर. पुन्हा एकदा विनंती आहे, पेनल्टीला जर सामोरं जायचं नसेल तर जो मैदानामध्ये सामना चाललेला खेळाडूंचा जो संघ आहे त्याने खेळाडू कक्षामधूनच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. पुन्हा समज दिली जाणार नाही, पुन्हा हे सांगितलं जाणार नाही. यानंतरच्या येणाऱ्या सामन्यांच्या खेळाडूंना संघाला सुद्धा ही विनंती आहे, आत्ताच लक्षात घ्या, खेळाडू कक्ष जे इथे उभारले आहेत त्यातूनच तुम्हाला एंटर व्हायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आयोजक पहिल्यांदाच आपली भेट झाली आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर.
धन्यवाद प्रकाश झोरे साहेब यांचा तुम्ही सुंदर आवाज मात्र तुम्ही ऐकला होता. जाऊया आता सेकंड इनिंगकडे. खरं तर आज आपण बघतायत, आज आपण ऐकतायत भालवली धनगर चषक 2026 RDCC अंतर्गत तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरीचे सर्व खेळाडू आज मात्र खेळताना दिसणार आहेत. पुन्हा एकदा मात्र आपण जर विचार केला तर धनगर समाजाने पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास दाखवला आहे आणि ही मला वाटतं माहुलमध्ये आमची 3री स्पर्धा आहे. सर्वांचं धनगर समाजाचे जेवढे खेळाडू आणि सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. नक्कीच किरण भोईर सर. तत्पूर्वी या स्पर्धेचा दुसरा सामना जिथे मात्र आपण पाहणार आहोत भालावली 11 वर्सेस दादा एडगे 11. दोन्ही मोठे संघ आणि राजापूर तालुक्यातील दोन्ही संघांकडे पाहिलं गेलं तर मला वाटतं घरातील कपाट कमी पडले असेल एवढ्या ट्रॉफ्याज आहेत. असे हे दोन्ही खेळाडू आता एकमेकांसमोर मैदानामध्ये भिडणार आहेत. एका बाजूला सन्माननीय दादाजी एडगे सर, या तुम्ही तुमच्या हस्तेच आज तुम्ही तुमच्या नावाचा संघ जरी असला तरी आज तुम्ही कर्तृत्वाने आणि तुमच्या महान कार्याने आज एक समाजासाठी नवयुवकांना एक प्रेरणा आहात. छापा द कॉल भालावली माहीबाई मागतोय चेंडू आणि छापा. काय स्वीकारणार सर? फिल्डिंग स्वीकारणार. त्याच्या मागचं कारण विकेट छोटी वली आहे त्याच्यामुळे विकेट. त्यानंतर मागच्या अंबाई चषकामध्ये उपविजेता पदावरती समाधान मानावं लागलं. मनामध्ये थोडीशी सल आहे. आज हा स्वतःच्याच घरचाच आयोजक स्वतः सुद्धा आहात. घरचाच चषक घरीच घेऊन जायचंय असं मनामध्ये आणलंय की आम्ही जो आयोजन केलंय तो कोणीतरी आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये जावा असं वाटतंय? आमच्याकडे असं ठीक आहे, चांगलं. तुम्हाला स्पर्धेसाठी शुभेच्छा, तुमच्या कॅम्पेनसाठी. या सर वरक सर काय सांगाल? टॉस हरला तुम्हाला बॅटिंग घ्यायची मिळाली आहे. अशा असताना थोडंसं मागच्या स्पर्धेमध्ये संघाकडे बघितलं मी, कॉमेंट्रीला होतो त्यावेळी थोडीशी कमकुवतपणा बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये पाहायला मिळाला होता. या सगळ्या क्षेत्रावरती आज काम करून उतरलात मैदानामध्ये. हो. आज रोहितला त्यावेळी मिस केला, आज येतोय? आज नाही येणार आहे. प्लेइंग 11 बद्दल थोडक्यात काय सांगाल की नेमका आज तुमची दारोमदार कोणत्या खेळावरती जास्त असेल? रोशन वरक, संदेश झोरे. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण राजापूरवासी आणि युट्यूबच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? त्यांचं अभिनंदन करेन सर्वांचा. नक्की सर, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याकडे वेळ कमी जास्त असतो त्यामुळे प्रश्नांची बरसात करायला कमी पडते. आणि वळूया लाईव्ह सामन्याकडे जिथे मात्र किरण दादा भोईर. धन्यवाद प्रकाशजी. पॅव्हलियन कोणतं पाहिजे तुम्हाला? पॅव्हलियन कोणतं घेणार आहात? लेफ्ट की राईट? ओके, पॅव्हलियन मधनच इंटो व्हायचे. सगळ्यांनी नियमांचं पालन करायचं. चला वळूया. सॉरी किरण सर. चला धन्यवाद. आपण एक नवीन आवाज माझ्या मते माझ्याशी जोडले जात आहे तर प्रकाश झोरे सर. एक सुंदरसा आवाज तुम्ही मात्र सकाळपासून पाहिलात. दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राची होईन, तलवार झालो तर भवानी मातीची होईन आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन. सर्वांना मात्र जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि सर्वप्रथम भालवली धनगर चषक 2026 RDCC अंतर्गत तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या विभागातून आलेले सर्व खेळाडूंचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र पहिला सामना सुरू आहे, उद्घाटनीय सामना. आपण जर विचार केला तर प्रकाश झोरे सरांनी मात्र उद्घाटन समारंभ सोहळा सुरेख रीतीने पार पाडला. तिथं मात्र महाराष्ट्राची आन बान शान, ज्याप्रमाणे आपण महाराष्ट्रामध्ये जसं कार्य करतो तशीच प्रथा आपण महाराष्ट्राची बाळगली आणि मैदानाच्या आतमध्ये आपण सुरेख जो क्रिकेटचा खेळ आहे रंगारंगी कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेकंड इनिंग मात्र सुरू आहे. धावांचा पाठलाग मात्र केला जातोय. 46 धावांचं आव्हान आहे. स्ट्राईकला कोण आहे? संकेत झोरे. खरं तर मोठा फटका मात्र खेळायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे आणि निर्धाव चेंडू मात्र त्याची सांगता. हॅलो 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 माईक चेक. हॅलो. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर मात्र चेंडू आहे आणि बॅक टू बॅक मात्र दोन निर्धाव चेंडू. हॅलो 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 माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक.
दीपक झोरेची अगर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या होऊन जाऊन दे मित्रांनो. फक्त एक धावांचं षटक मात्र टाकलं जात आहे, तेच म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू दीपक झोरे. बघा मागील 3 दिवसापासून दीपक झोरेंनी मला 50 कॉल केलेत. आज सकाळी येता येता 7 वाजता अगर कोणी मला उठवलं असेल ना, या 2026 मध्ये ते दीपक झोरेंनी 7 वाजता उठवले. तर थँक्यू सो मच. भालवली धनगर चषक 2026 ची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. आपण जर विचार केला तर राजापूर तालुक्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातली सर्व एकापेक्षा एक खेळाडू आज या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये अवतरणार आहेत. खरं तर एक दिमागदार सोहळा आहे. आपण जर विचार केला तर आज धनगर समाज कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहे. चांगली कामगिरी करत असताना या धनगर समाजाचा प्रत्येक व्यक्तिमत्व आज चांगल्या चांगल्या ठिकाणी कार्यरत आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा कमी नाही आहेत. कारण धनगर समाजाचा मी ऋणी आहे. जेव्हा इथं स्पर्धा होते तेव्हा मात्र आवर्जून मात्र आमंत्रण केलं जातं. तर थँक्यू सो मच. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. आज आपण गेम ऑन यूट्यूबच्या माध्यमातून ही घर बसल्या सुद्धा स्पर्धा आपण पाहू शकता. किंबहुना स्टेटसमध्ये ठेवा. तुमचे कोणी नातेवाईक असतील, काका असतील, मामा असतील, भाऊ असतील, बहीण असतील, भाऊजी असतील, जेवढे नातेवाईक आहेत त्यांना तुम्ही लिंक शेअर करा. आणि सर्वप्रथम या गेम ऑन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण जर विचार केला तर 3 पंच मात्र या स्पर्धेमध्ये कार्यरत आहेत. संजय, खरं तर लोक उलटा चेंडू होता. दीपक झोरेने मात्र चेंडूचा पाठलाग केला होता, पण चेंडू अडवता आलेला नाही आहे. तुम्हाला करावंच लागणार आहे, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. तसंच मात्र दुसरे षटक मात्र घेऊन येत आहेत संजय भोजे. थोडस मागडं षटक मात्र ठरते, कारण दीपक झोरेने अप्रतिम मात्र अव्वल दर्जाचं पहिलं षटक आपण हाताळताना बघितलं. जेडी पुढे सरसावले आणि हे काय घडलं. खरं तर क्रिकेटमध्ये असे चमत्कार मात्र घडत असतात. आणि जेडीच्या हात मात्र बॅट सुटली आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय. पंच मात्र आता डिसिजन कळवतील. हॅलो चेक. परत जाते बघा, लक्ष ठेव.
हॅलो 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 चेक. हॅलो 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 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खरं तर एक जबरदस्त पर्सनॅलिटी नवीन बॅटर नाव आहे कुणाल. कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. ज्याप्रमाणे बॉडी आहे त्याप्रमाणे मात्र क्रिकेटचा खेळ मात्र आम्हाला बघायला भेटणार आहे की नाही हा प्रश्न तर नक्कीच आहे. पुन्हा एकदा ज्याप्रमाणे आम्ही उल्लेख केला होता कुणालच्या बॅटमधनं आला मोठा तडाखा. डीजे एस जी खरं तर माहुल कोलीवाड्यातला हा सुपर असा डीजे साऊंड आपण ऐकता. आता समीकरण आहे मित्रांनो 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. कुणालनी मात्र एक षटकार ठोकून मात्र कुठेतरी सांगितलंय की रुको जरा सबर करो. 12-30 अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती खरं तर नवीन गोलंदाज दाखल झालेले आहेत. हाईट कमी आहे पण फाईट मात्र जास्त करताना आपल्याला दिसतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. अक्षयच्या हातामध्ये चेंडू पाचारण केले गेलंय. बघायचं आहे आता डावखुरे फलंदाज संकेत. कुणालने तर मात्र षटकार ठोकलाय. संकेतकडे पण चांगली बॉडी आहे. आपण जर विचार केला तर एक फिटनेस मात्र चांगला आहे आणि डावखुरे फलंदाज आहे. शैली थोडीशी वेगळी आहे फलंदाजाची पण अक्षय सुद्धा कमी नाही आहेत. ओ डाऊन द लेग मात्र चेंडू होता. पंचांनी मात्र दोन्ही हात फैलावले आणि इशारा केला इट इज अ वाईट बॉल. समीकरण आहे मित्रांनो आता 12 चेंडू आणि 29 धावा. खरं तर MCA पॅनलचे सर्व आमचे पंच आज तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असणार आहे. प्रमोदजी कांबळे सर असतील, राजजी नाईक असतील, अंबाजी येलकर असतील. खरं तर हे 3 सुप्रसिद्ध पंच. खराब चेंडू होता. खरं तर टायमिंग जुळलेलं नाहीये. म्हणजे एवढा टायमिंग होता फलंदाजाकडे म्हणून म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. अगर ज्याला प्रॉपर अगर क्रिकेट खेळता येत नाहीये त्यांनी सुद्धा मात्र षटकार मारू शकला असता. अशा प्रकारचा चेंडू होता. छोटी गेंद आणि खोटी गेंद असं म्हटलं जातं पण या छोटी गेंदचा फायदा मात्र उचलता आलेला नाहीये. कारण हा षटकार अगर हा फटका कनेक्ट झाला असता तर मला वाटतं नक्कीच समुद्रामध्ये चेंडू आपल्याला बघायला भेटला असता. पण क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटला अनिश्चितताचं खेळ म्हटलं का जातं याचं जिथं जागतं आपण उदाहरण बघितलं. बघा जेडीची बॅट मात्र हातातनं सुटली. यष्ट्यांचा वेध घेतला. कुठेतरी मोठा धक्का मात्र बसला त्या संघाला. पण कुणालने सांगितलंय की मी अजूनही बाकी आहे. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना लो फुलटो चेंडू टायमिंग जुळलेला नाहीये आणि खेळाडू येतात. पकडला जातोय झेल आणि संपतोय कुणालचा खेळ. डीजे खरं तर सामना कुठेतरी फसलाय. कुणालला मात्र एक चांगली संधी धावून आली होती पण त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. म्हणून क्रिकेटमध्ये आपण प्रिडिक्शन करू शकत नाहीये. 2 चेंडू असे होते की दोन्ही चेंडू षटकाराचे होते पण टायमिंगचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट टायमिंग मात्र जुळलेलं नाहीये. आज आपण जर विचार केला तर एक मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा भालवली धनगर चषक 2026 या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे.
यूट्यूब ऑन, डीजे ऑन, कॉमेंटेटर ऑन, स्कोरर ऑन आणि सर्व खेळाडू ऑन. कोणच ऑफ नाहीये. आज दिवसभर सर्व ऑन असणार आहे. पंचांना विचारा, ऑर्गनायझरला विचारा. बघा ऑर्गनायझर कमिटी जरासं जवळ या, कारण फिल्डिंग टीमचं काहीतरी सांगणं आहे. एक प्लेअर शॉर्ट आहे तर ते सांगतात की आम्ही सर्कलच्या बाहेर फिल्डर लावू शकतो का. तर पंचांनी तुम्ही डिसिजन घेऊ शकता अगर तुम्हाला वाटलं तर. बघा पंच तुम्ही ऑनफिल्ड आहात तर तुम्ही हा निर्णय घेऊ शकता, कारण दीपक झोरे यांचा संघ आपण सातत्याने प्लेइंग 11 मध्ये कमी असते, आणि पण प्लेइंग 11 मध्ये कमी असताना पण त्यांचा क्रिकेटचा खेळ मात्र हा दमदार असतो. हा दीपक झोरेने मात्र आपण जर विचार केला तर सुरुवात मात्र चांगली करून दिली आपल्या संघाला. पहिले षटक टाकत असताना फक्त 1 धावांचं षटक मात्र त्यांनी हाताळलं, ते पण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये काय नाव दीपेश मात्र सज्ज आहेत. पहिल्याच मॅच मध्ये बाजी कोण मारणार आहे. पुन्हा एकदा लो फुलटॉ चेंडू होता. आ बैल मुझे मार असं म्हटलं जातं, पण चेंडू बलीचा संपर्क नाहीये. फलंदाजाला झालंय काय. खरं तर या चेंडूची प्रत्येक फलंदाज वाट बघतो. बघा एखादा बॉयफ्रेंड आपली गर्लफ्रेंडची वाट बघते ना, तसंच मात्र हा फुलटॉ चेंडू फलंदाज वाट बघतो आणि त्या वाट बघितल्यानंतर त्या चेंडूची वाट लावतो. तसं काय झालेलं नाहीये. 2 फुलटॉ चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. अजून एक मात्र मोठा फटका खेळायचा होता. प्ले अन मिस. चेंडू बळीचा संपर्क नाहीये. मोठ्या फटक्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज निर्धाव चेंडू मात्र खेळतायत. समीकरण थोडस वाटतंय मित्रांनो. आता समीकरण आहे 8-28. पुन्हा एकदा लो फुलटॉ चेंडू होता. या टायमाला मात्र टायमिंग जुळलेला नाहीये. वाईट डिश लॉंग ऑनच्या दिशेने मात्र खेळाडू तिथं तैनात आहे आणि सिंगल धाव. समीकरण आहे 7 चेंडू 27 धावा. सामना मात्र कोण जिंकणार आहे हा प्रश्न तर नक्कीच पडलाय. भालवली धनगर चषक 2026 चा पहिला सामना, उद्घाटनीय सामना मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे. पुन्हा एकदा सर्वांचं या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये सर्वप्रथम प्रत्येक खेळाडूंचं, आलेल्या मान्यवरांचं आणि माझ्या मायबाप प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू आहे. थोडस वेल मात्र घेत आहेत, पण टायमर ऑन आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटका हाताळायचे आहेत. नोंद घ्या, टायमर ऑन आहे. 5 मिनिटं उरलेली आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर. अजून एक मात्र फुलटॉ चेंडू आहे. फलंदाजांनी मात्र लेफ्ट केला. अर्थातच चेंडूला सोडलं. त्यांना माहिती आहे उजव्या एष्टीच्या बऱ्याचसा बाहेर चेंडू आहे. एक अतिरिक्त धावा आम्हाला नक्कीच भेटणार आहे. आता समीकरण आहे मित्रांनो 7-26. म्हणजे 7 चेंडू मध्ये 6 चौकार लगवायचे आहेत आणि 4 षटकार मात्र लगवायचं आहे. हो बघा, मी अगोदरच सांगितलं आ बैल मुझे मार फुलटॉ चेंडूला असं म्हटलं जातं आणि चेंडू गेला सीमारेषा पार. संकेत झोरे यांनी मात्र शेवटच्या चेंडूमध्ये मात्र लांबच लांब षटकार मात्र ठोकलाय. आता समीकरण आहे मित्रांनो 6 चेंडू आणि 20 धावा. डिफेंड करतील का, धावा बनतील का. क्रिकेटचा खेळ अनिश्चितताचा खेळ. या क्रिकेटमध्ये मात्र प्रिडिक्शन मात्र फेल आहे. सामना मात्र कोण जिंकणार आहे हा प्रश्न तर नक्कीच पडलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मात्र 20 धावा रोखण्यासाठी मात्र गोलंदाजी आपण जर विचार केला तर गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मात्र दाखल झालेले आहेत. गोलंदाजाचं नाव विवेक. 6 चेंडू आणि 20 धावा. चला नेक्स्ट मॅच सज्ज राहायचं आहे. भालवली 11 वर्सेस दादा एडगे 11. जसा मात्र सामना संपणार आहे आपल्याला शिस्तबद्ध
एका लाईनीमध्ये मात्र मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, एका लाईनीमध्ये मैदानाच्या बाहेर मात्र जायचं आहे. ही क्रिकेटची शिस्त आहे. विवेक यांचा उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू आहे आणि हे काय घडलं म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. वाईट चेंडू त्याच्यावरती आलेली एक धाव आणि महत्वाची गोष्ट आनंदाची गोष्ट हीच आहे की जी मागील चेंडूमध्ये ज्यांनी षटकार ठोकला होता तोच फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपल्याला येताना दिसतोय. समीकरण आहे 6-18. विवेक मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पहिला चेंडू आपण जर विचार केला तर एक अवांतर चेंडू आणि एक अवांतर धाव आणि लगेच मात्र आता गोलंदाजीमध्ये बदल होतोय का काय हा प्रश्न नक्कीच पडला आणि गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. खर तर वाईट चेंडू हाताळल्यानंतर विवेकवरती मात्र भरोसा कमी दाखवलाय. आता आपण जर विचार केला तर नवीन गोलंदाज शेखरने सांगितलं तुम्ही व्हा बेफिकर कारण चेंडू माझ्या हातामध्ये आहे. 6 चेंडू 18 धावा बिग बॅटल. दोन्ही खेळाडूचा विचार केला तर मातब्बर आहेत. कोणी कोणाला कमी नाही आहे पण धावा बनतील का आणि धावा रोखतील का हा प्रश्न मात्र या माऊलच्या मनोरंजन मैदानामध्ये मात्र पडलाय. क्षेत्ररक्षण वारंवार मात्र बदललं जात आहे. समीकरण नाम क्या है सुनील बावदाने सर आमचे खंदे समर्थक. अगर 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. हो पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू आहे. पंच मात्र आमच्या जवळ वळतायत. अजून एक अवांतर चेंडू कहाणी में ट्विस्ट. 6 चेंडू 15 धावा. बघा समीकरण होतं कुठं समीकरण आलं कुठं. 6-18 ची मॅच 6-15. यस रोख रक्कम जमा झालेली आहे. लफुलचा चेंडू घुटण्या जमिनीला टेकलाय. फटका मात्र आपण जर विचार केला तर पंच शहानिशा करतील आणि आलाय षटकार. चला 5 चेंडू 11 धावा. मी अगोदर सांगितलं या बॅटरकडे क्षमता आहे. अजून एक मात्र मोठा फटका खेळायचा होता. ओ काय घडलं मिसफिल्डिंग झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र नक्कीच असणार आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या मात्र पार पाडल्या जात आहेत. क्या बात आहे. समीकरण आहे 4-9. बघायचं आहे मात्र आपण जर विचार केला तर दीपक झोरेनी जे षटक हाताळलं होतं त्याच्यानंतर कुठलाही गोलंदाज आपण जर विचार केला तर महागडा ठरलाय. कारण पहिलं षटक 1 धावांचं आल्यानंतर बाकीच्या 3 षटकामध्ये धावा मात्र आपल्याला पाहायला भेटल्यात. चार नऊ. हा प्रकारचा चेंडू शॉर्ट अँड पुल चेंडू झाला मैदानाच्या बाहेर गोल मिळाला. जोरे बघा जेव्हा प्रथम ते फलंदाजीसाठी आले थोडंसं स्ट्रगल करत होते. कुठेतरी धावांसाठी झुंज देत होते. नंतरच्या त्या षटकाराने त्यांच्या अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा. ते समीकरण आहे 3 चेंडू 3 धावा. संकेत दिलेत मात्र आपल्या संघाला तुम्ही घाबरू नका मी तिथं उभा आहे. आणि बघा काय मात्र एकतर्फी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी शैली मात्र वेगळी आहे. त्या शैलीचा वापर करत असताना गोलंदाजाची आता मात्र खरी परीक्षा आहे मित्रांनो. हो फटका फसलाय आणि हे काय घडलं आणि आता समीकरण आहे मित्रांनो 2 चेंडू 2 धावा. काय सामना रंगलाय. पैसा वसूल मॅच. कोणी विचारही केला नसेल का पहिलीच मॅच मात्र धम्माल असणार आहे. 1 नंबर मॅच असं आपण म्हणूया. ज्याप्रमाणे सुरुवात आपण धडाकेबाज केली ना एका थाटामाटात जशी सुरुवात झाली ना या स्पर्धेची तसंच मात्र पहिला सामना सुद्धा मात्र कमी नाहीये. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच येते
म्हणजे पहा काय क्रिकेट मात्र सुरू आहे. भालवली धनगर चषक 2026चा पहिला सामना कुठेतरी मात्र अटीतटीचा आणि कोण जिंकणार आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. 2 चेंडू 2 धावा. हो मनकट विकेट, लिंबू विकेट घेण्याचा प्रयत्न. प्रत्येक संघाच्या खेळाडूचे हृदयाचे डोके थोडेसे मात्र वाढत असताना पुढे सरसावलं. काय घडलं? का नेहमी ट्विस्ट? फलंदाज मात्र बाद होते पण संकेतकडे खरं तर 500 रुपये कमवण्याची संधी आहे. खरं तर दादांनी मात्र सांगितलं होतं की संकेतने अगर 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आम्ही देणार आहोत. आता बघायचं आहे पंच आम्हाला निर्णय कळवतील. आउट आहे आणि स्ट्राईक मात्र रोटेट झालेली आहे आणि संकेत मात्र आता स्ट्राईक एंडवरती येत आहेत. संकेत मात्र कुठला संकेत देणार आहे शेवटच्या चेंडूमध्ये मित्रांनो? अगर सामना आवडला असेल तर जोरदार ताली वाजवून जाऊन मित्रांनो. 1 चेंडू आणि 2 धावा. ज्याप्रमाणे फलंदाजी मात्र धुवेधार फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटली. आता गोलंदाजी मात्र बघायचं आहे, घेतलेली आहे. शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडू 2 धावा. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. ओ मनकट विकेट घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला आहे. म्हणजे पहा चला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बाहेर लक्ष नका देऊ. तुम्ही ऑन फील्ड मात्र मैदानाच्या आतमध्ये पंच आहेत त्यांच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. हो संकेतच्या बॅट मधनं आलाय विजयी षटकार.